नीट पेपर फुटीनंतर शिवराज मोठेगावकर याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर काय वाटतंय लातूरच्या या विद्यार्थ्यांना? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. डॉक्टर, इंजिनियर्स बनण्याचं स्वप्न, मात्र पुन्हा एकदा परीक्षा डॉक्टरकीची होणार आहे. काय आहे या विद्यार्थ्यांचं म्हणणं जाणून घेऊया. विद्यार्थ्यांपासूनच आपण सुरुवात करूया. काय वाटतंय? पेपर फुटला आणि लातूरचंही नाव त्याच्यात समोर आलं, कसं बघते? लातूरचं नाव फक्त मोठेगावकर सरांमुळे नाहीये. लातूर पॅटर्न खूप वर्षांपासून चालत आलंय. सरांच्या आधी सुद्धा इथं प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेलेले आहेत. आणि त्या सरांचं नाव फक्त या लातूर पॅटर्नमुळे फेमस झालं असंही नाहीये. आज मोठेगावकर सरांनी कुठेतरी चुकीचं काम केले आणि कोणीही आरोपी असो त्यांना बरोबर शिक्षा व्हावी. फीस संबंधित जेही काही प्रॉब्लेम असतील विद्यार्थ्यांना ते सुद्धा सॉल्व्ह करायचा आम्ही तेवढाच प्रयत्न करतोय आणि तेही लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे सॉल्व्ह काय व्हावे. विद्यार्थिनी म्हणून तुला काय वाटते की का असं हे सगळं घडलं असावं आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो? विद्यार्थ्यांना आता परत परीक्षा द्यावी लागते. म्हणजे जो विद्यार्थी एक्झाम झाली म्हणून रिलॅक्स बसलेला होता तो विद्यार्थ्याला आता परत एक्झाम देण्याचा वेळ आली. दीड महिना पण त्यांच्या हातात नाहीये. पण ते आता एक्झाम झाल्यावर विद्यार्थी प्रत्येक वेळेस रिलॅक्स बसलेला असतो. त्यांना परत ते पुस्तकं हातात घ्यायचे. कोणाकोणाची ट्रिप प्लॅन केलेली असते ते त्यांना कॅन्सल करून परत अभ्यासाला लागावं लागतंय. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. फीस संबंधित प्रॉब्लेम सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला फेस करावे लागतात त्या संबंधीचे. ठीक आहे. कशा पद्धतीनं पाहता काय घडलेलं आहे आणि लातूरमध्ये विद्यार्थ्यांना काय वाटतं नेमकं या पेपर फुटीनंतर? लातूरमध्ये विद्यार्थ्यांना पेपर जो पेपर नीटचा फुटलेला आहे तो अं, कसा फुटला आहे काय आणि काय माहीत नाही. पण जो जो पेपर फुटलेला आहे तो विद्यार्थ्यांना मानसिक त्रास खूप होतो याच्यामुळे. आणि कुठंतरी विद्यार्थी आता कुठंतरी मानसिक त्रासामध्ये गेलेला आहे विद्यार्थी. कशामुळे वाटतंय आणि काय त्रास सहन करावा लागतोय आणि पेपर आहे, सगळेजण विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटतं? कशा पद्धतीनं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? आज आपण बघतो की एन टी एची ही वारंवार होणारी चूक आहे. म्हणजे की गेल्या गेल्या 3 वर्षापासून ही एन टी एचा जी पेपर आहे ती पेपर फुटत आहे. पण जेव्हा आपण बघतो की जेव्हा विद्यार्थ्यांना क्लासमध्ये सोडलं जातं त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रिक्ट सुद्धा केलं जातं. जसं की या एन टी ए पेपर फुटी प्रकरणामध्ये प्रत्येक प्राध्यापक असतील अथवा काही ट्युशन क्लासेस असतील त्यांची सुद्धा यामध्ये नावं आलेली आहेत. म्हणजे जसं आपण बघतो की आर सी सीचे संचालक डॉक्टर शिवराज मोठेगावकर यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये आलेलं आहे पेपर फुटी प्रकरणामध्ये. त्यांना अटक सुद्धा झालेली आहे. आणि पी व्ही कुलकर्णी सर, आज आपण बघतो की पी व्ही कुलकर्णी सरांचं सुद्धा या पेपर फुटी प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाव सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येते. कोण जबाबदार आहे असं तुला वाटतं? एनटीएनं योग्य पद्धतीने परीक्षा घेण्यात ती कमी पडली असं वाटतंय का? एन टी एनं खरं तर सीबीटी याच्यामध्ये पेपर घेतला पाहिजे. आता खरं तर ही पुढल्या वर्षीपासून जसे की सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीनंच पेपर होणार आहे. तर अशा प्रकारे एन टी एनं सुद्धा हे केलं पाहिजे. कोणाची चूक वाटते तुला यात? सर्वात मोठी चूक कोणाची आहे? यामध्ये जे काही एन टी ए असेल अथवा जे काही पेपर फोडणारे आहेत, म्हणजे की आज गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा न विचार करता त्यांनी कधी कधी लोक म्हणतात की बाबा त्यांनी स्वतःच्या मुलासाठी सुद्धा पेपर फोडला. पण आपण त्याचा विचार केला पाहिजे की बाबा एक गोरगरीब विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार या लोकांनी केला नाही. जसं की आपण बघतो की ज्यांच्याकडे खरंच पैसा आहे त्यांनी हा पेपर विकत घेतला. पण आज जो कोणी शेतकरी कुटुंबातून येणारा मुलगा आहे ज्याच्याकडे खरंच पैसा नाही आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि आज आपण बघतो की हे पेपर फुटल्यापासून पेपर फुटल्यापासून 4 विद्यार्थ्यांनी या गोष्टीमध्ये आत्महत्या केलेली आहे. तर याला जबाबदार कोण? यामध्ये शिवराज मोठेगावकर असतील अथवा पी व्ही कुलकर्णी असतील यांच्यावरती कडक ती कडक कारवाई व्हावी. काय वाटतंय तुम्हाला की या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे? ज्या परीक्षा यंत्रणांवर ही जबाबदारी असते त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून कसं पाहता? परीक्षा यंत्रणा घेणारी जे कोणी असेल ते दोषी असेल सर्वतः. हा. नुसता एक मोठेगावकरच नाही तर पी व्ही कुलकर्णीवर सुद्धा तेवढीच गुन्हेगारी ही केली पाहिजे, त्यांच्यावरती लावली पाहिजे. जर बघायला गेलं तर जो की रात्रंदिवस विद्यार्थी अभ्यास करतो त्या विद्यार्थ्यांचा खून आहे. जो पैसा भरून पेपर फोडतो त्याचं काही नाही, मलाही खाऊन निघतोय तो. जो विद्यार्थी दिवस रात्र बाहेर गावाहून इथे येतोय लातूरमध्ये शिकण्यासाठी त्याचा खूनच आहे ह्या. मग विद्यार्थ्यांना काय वाटतं की काय झालं पाहिजे? आता तर पुन्हा एकदा परीक्षा घेणार असं सांगितलं एनटीएनं. जबाबदारी तर सगळ्यांनी झटकल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांना काय वाटतंय? विद्यार्थ्यांना काय वाटतंय? एनटीएनं परीक्षा आता डबल घेतो सांगितलं. विद्यार्थ्याची मानसिकता आहे का?
विद्यार्थ्याची मानसिकता खरंच नाहीये. का तर त्यांनी आता लातूरमध्ये राहायला बाहेरून जेव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेस त्यांनी इथे येऊन अभ्यास करतात, नोट्स वगैरे इथंच काही ठेवून जातात रूमवरती. त्या नोट्स असतील काही असतील ते जे कोणी घरमालक असतील त्यांनी जर ठेवले असतील तर ठीक आहे, विद्यार्थी अभ्यास करेल. हायलाइट केलेल्या नोट्स असतील ते अभ्यास करेल. ट्युशन एरियामध्ये किंवा लातूरच्या या भागामध्ये कुणीही दिसत नाही, विद्यार्थी का दिसत नाही? आज इथल्या प्रत्येक ट्युशन क्लासेसवाल्यांनी सुद्धा आज सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये एक कारण असू शकतं की जेव्हा 21 काय वाटतंय हे सगळं विद्यार्थी कुणीच दिसत नाही तिथं? म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे, त्यांनी सुट्ट्या पण जाहीर केलेल्या आहेत. पण सुट्ट्या जाहीर केल्या आणि 21 जूनला सुद्धा लगेच पेपर आहे. त्यांनी खरं तर विद्यार्थी आता रिपीट इकडे येतील असं एक वाटतंय मला. कारण की एवढा मोठा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि बाकी म्हणलं तर जे काही शेतकरी कुटुंबातून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे वर्षभर इथं राहिलेले आहेत आणि त्यांनी पेपर दिला आणि पेपर फुटला. म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचा काही दोषच नाहीये. त्यामध्ये आपण बघतो की बाबा जेव्हा विद्यार्थी पेपर फुटल्यानंतर पेपर दिलेला होता, 3 मेला पेपर झाला. 3 मेला पेपर झाल्यानंतर पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुद्धा मनामध्ये खळबळ व्यक्त झाली की बाबा आम्ही इतक्या वर्ष म्हणजे 1 वर्षाची आमची मेहनत वाया गेली. म्हणजे रिनीट होणार आहे असं जेव्हा सांगितलं की विद्यार्थ्याला सुद्धा वाटलं की बाबा आता आमचं कुठंतरी अजून एकदा डबल आम्हाला तयारीला लागावं लागेल. पण त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे पेपर द्यावा. आणि जसं NTA क्लासमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कडक करते, तशाच प्रकारे दरवर्षी पेपर घेत असताना NTA ने ही जबाबदारी घेतली पाहिजे.